हा माझ्या वडिलांच्या बाबतीत घडलेला किस्सा आहे. तर त्यावेळेस काहीतरी अमावस्याच होती. गप 12 वाजले. रस्त्याच्या पलीकडं एक छोटंसं हॉटेल होतं आणि पूर्वीच्या काळी ते टोल वाजणारी गाड्या असायची अशा वगैरे. त्या गाड्याचा 12 वाजल्याचा टोल पडल्याचा आवाज आला. टंग 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 असे 12 टोल पडले. 12वा टोल संपल्यानंतर एक मोठा असा एक धिप्पाड माणूस, उंच पुरा धिप्पाड, दरवाज्यामध्ये येऊन उभं राहिला प्रार्थनेला. आणि त्याचे असे मोठे मोठे डोळे होते पाटलीसारखे. वेगच वाटले ते डोळे बघून. मोठे मोठे डोळे लाल लाल झालेले का हे मुळातच घाबरले होते आधीपासूनच. त्या माणसाचं रूप बघून त्यांनी काय दार उघडलं नाही. मग नंतर तो पण खूप वेळ दार वाजवा म्हटला. त्यांनी दार न उघडल्यामुळं त्यांनी नंतर ते म्हणले की तंबाखू आहे का तुमच्याकडे, तंबाखू. आता ते खैस होता तो. तर खैस असल्यामुळं खैस कधी पण तंबाखू मागतो. त्यांनी तंबाखू मागितली आणि हे दोघं काय तंबाखू खात नव्हते. तंबाखू खात असल्यामुळे यांच्याकडे तंबाखू नव्हती. आणि माझ्या वडिलांना सिगरेट वाढीची सवय होती. मग त्यांच्याकडे काळी पेटी होती, सिगरेट होती. आणि ते भूत खैस कसं आहे, आगीला घाबरतो. भूत वगैरे आगीला कुठल्याही भूत शक्यतो घाबरतो. पण तुमच्या वडिलांना कसं कळलं की तो खैस आहे म्हणून? नंतर लोकांनी सांगितलं त्यांना. नंतरून कळलं, त्यावेळेस नव्हतं कळलं. त्यावेळेस नव्हतं कळलं. हां पण त्यांनी दार उघडलं नाही भीतीने. हां मग त्यांनी तंबाखू मागितल्यामुळे यांनी जरा त्यांना डाऊट आला की बाबा हे ज्या ते हा आधी आपल्याला म्हणते दार उघडा, मला लागलंय, मला मदत करा. आणि नंतर मग केस सोडून नंतर तंबाखू कसा मागायला लागला. बरोबर. हो, त्यामुळे यांना डाऊट आले की बाबा की आता लागलेला माणूस कधी तंबाखू मारल का. त्याला महत्वाचं काय, जखम मला वाचवलं पाहिजे, मला दवाखान्यात नेलं पाहिजे, मला काहीतरी मदत केली पाहिजे, ट्रीटमेंट झाली पाहिजे. हा आतमध्ये घेतलं पाहिजे. तर हिने तंबाखूची काय मागितली. नंतर त्यांना पण डाऊट आला की बाबा असा माणूस तंबाखू तर नाही मागू शकत, आहे का नाही. लागलेला माणूस तर तंबाखू कशाला मागल.